हाय हॅलो नमस्कार, मी प्राप्ती परत एकदा प्राप्तीज लाईफस्टाईल या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। तर आत्ता वाजलेले आहेत 4 आणि मुलीही आत्ताच आलेली आहे स्कूलमधनं। तर त्या फ्रेश होत आहेत, तर त्यांना थोडंसं खायला वगैरे करून देते। म्हणजे शेवयाचा भातच करून देणार आहे, फक्त पांढरा। तर दूध आणि साखर टाकून खातील मग त्या। आणि आज मीही गेले होते सेंटरला, कारण आज माझाही आरी वर्कचा क्लास होता। तर आता थोडे दिवसच राहिलेला आहे, मध्ये गणपती आणि गौरीच्या वेळेस सुट्ट्या दिल्यामुळं थोडासा लांबलेला आहे क्लास, त्यामुळे मग आत्ताही चालूच आहे। तर आणखीन 1-2-3 वेळेस जावं लागेल, मग त्यानंतर आमचा क्लास होईल कंप्लीट पूर्ण। तर आज मी तो ब्लाऊजही केलेला आहे कंप्लीट। त्याचा काय व्हिडिओ मी चालू करून ठेवला, पण तो काय व्हिडिओ झालेलाच नाही, त्यामुळं मग मी तुम्हाला आता कंप्लीट झालेलाच ब्लाऊज दाखवते। तर चला, तर मग व्हिडिओला कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ पूर्ण पहा। तर मुलींना खाण्यासाठी मी शेवयाचा पांढराच भात केलेला आहे। म्हणजे पाणी उकळून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये शेवया टाकायच्या आणि थोडेसे उकळले की थोडंसं पाणी याला जास्तच ठेवायचं अगोदर, आणि थोडंसं उकळल्या की मग यातलं पाणी ताट लावून थोडंसं ताट लावायचं आणि त्यातलं पाणी काढून घ्यायचं आणि 2 मिनिट गॅसवरती वाफ लावून घ्यायची। एकदम छान अशा शेवया होतात। आणि त्यानंतर मी थोडीशी साखर टाकले आणि त्यानंतर तूपही टाकले थोडंसं, आणि त्यानंतर मग दूध टाकणार आहे आणि दोघींनाही देणार आहे खाण्यासाठी। मुलींना आवडतं, कधी कधी लहान मुलीला आवडतं, मोठ्या मुलीला अजिबात आवडत नाही। मॅगी आवडते पण तिला हे काही जास्त आवडत नाही, पण मी म्हटलं थोडंसं खा, म्हणजे परत तेलला क्लासलाही जायचं आहे, मग जेवायला उशीर होईल, म्हणलं थोडंसं खावा आणि मगच जा। त्यानंतर त्यांचं खाऊन वगैरे झालं आणि मीही चहा वगैरे करून पिला। आणि त्यानंतर मग भांडी खूप पडली होती, त्यांचे टिफिन आणि सकाळचे स्वयंपाकाचे वगैरे, कारण मी आज गेले होते क्लासला, त्यामुळं भांडे वगैरे तसंच ठेवून गेलेले होते। मग आता सगळं भांडे वगैरे घासून घेतले आणि किचन वगैरे साफ केलं। आणि त्यानंतर मग मी मुलींना क्लासलाही सोडून आले। मग म्हणलं आल्यानंतर स्वयंपाकाची तयारी म्हणजे स्वयंपाक करून ठेवावा, म्हणजे पोरी आले की लगेच त्यांना जेवायला देता येईल। त्यामुळं मग मी इथं सगळ्यात अगोदर तेल नव्हतं, म्हणजे आज मी कॅटली धुवायला टाकलेली होती, कारण मी प्रत्येक वेळेला एकच पॉकेट तेल काढते आणि ते संपलं की लगेच कॅटली धुवायला टाकत असते, म्हणजे जास्त कॅटली घाण होत नाही। आणि आज मी करणार आहे सोयाबीन खिचडी, तर त्यासाठी मी इथं पातेल्यामध्ये थोडंसं पाणी गरम करायला ठेवलं होतं, कारण आता सोयाबीन मला भिजवून घ्यायचे आहे। त्याच्यामध्ये गरम पाणी करून घेतले, त्यामध्ये थोडंसं मीठ टाकले आणि त्यानंतर सगळे सोयाबीन टाकून घेतलेले आहेत आणि थोडंसं आता त्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आणि मिक्स केल्यानंतर त्यावरती झाकून द्यायची एखादी प्लेट आणि गॅस बंद करून 5 मिनटं असेच ठेवून द्यायचे आहेत। तर इथं झालेले आहेत 5 मिनटं। तर आता बघू शकता मस्त असे फुलले पण आहेत सोयाबीन। तर चमच्याच्या साहाय्याने थोडंसं दाबल्यासारखं करायचं आणि काढून घ्यायचं, मी बघा जसं करते तसं। आणि जरी पाणी राहिलं तरी काय नाही, कारण आपल्याला याची खिचडीच बनवायची आहे, त्यामुळं थोडंसं पाणी राहिलं तरी एवढं काय नाही। तर बघू शकता अशा प्रकारे मी सगळे सोयाबीन पाण्यातनं काढून घेतलेले आहेत। तर इथं मी अद्रक लसूण वाटून घेतले, थोडेसे तमालपत्र घेतले 2-3, मोठी इलायची, छोटी इलायची, दालचिनी, लवंगा 2-3 आणि काळी मिरी 1-2-3 असंच घेतले। एक कढीपत्त्याची काडी घेतली, एक टोमॅटो मोठा बारीक चिरून घेतलाय आणि 2 कांदे लांब चिरले आणि थोडीशी कोथिंबीर ही बारीक चिरून घेतलेली आहे। आणि इथं मी कोलमचा तांदूळ घेतलाय आणि तोही निवडून व्यवस्थित असं स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून ठेवलेलं आहे। आणि आत्ता मी टाकणार आहे फोडणी। गॅस चालू करून कुकर ठेवलेला आहे आणि कुकर थोडासा तापला की लगेच त्यामध्ये 1 चमचा तेल ओतून घेतलेलं आहे आणि त्यानंतर मग मोहरी टाकलेली आहे थोडीशी, ती तडतडली की लगेच जिरेही टाकून घेतले। आणि तर काय होतं माहिती आहे का, रोज रोज खिचडी खाण्यापेक्षा ना असं लेकरांना थोडंसं वेगवेगळं करून दिलं की लेकरं आवडीनेही खातात आणि आपले हे थोडेसे कष्ट वाचतात। तर त्यानंतर आता जिरे मोहरी तडतडली आहेत, तर त्यानंतर मी जे सुखे मसाले होते ते सगळे टाकून घेतले आहेत आणि त्यानंतर अद्रक लसूण जे वाटून ठेवलं होतं ते टाकलेलं आहे आणि त्यानंतर कढीपत्ता टाकलेला आहे आणि कढीपत्ता टाकल्यानंतर थोडंसं 1-2 मिनिट परतवून घ्यायचं आहे।
बघू शकता. आता कढीपत्ता मी आत्ताच धुतलेला होता आणि लगेच टाकल्यामुळे इतकं तेल उडालं ना, कारण त्याच्यामध्ये पाणी राहिलेलं आणि त्याच्यामुळे इतकं तेल उडालं. तर कधीही कढीपत्ता धुतला ना थोडासा जास्त झटकायचा आणि मग घ्यायचं. मी गडबडीमध्ये तसंच घेतला, खूप तेल उडालं. त्यानंतर आता मी कढीपत्ता वगैरे थोडासा तळला की नंतर मी कांदा जो उभा चिरून ठेवला होता तो कांदा टाकलेला आहे आणि एक 2 ते 3 सेकंद परतवून घेतलेला आहे आणि त्यानंतर टोमॅटोही टाकले आणि टोमॅटो हे आता मी थोडंसं हे केलं आणि त्यानंतर आता मी टाकणार आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ, त्यानंतर हळद टाकायची आहे अर्धा चमचा, बघू शकता. आणि त्यानंतर मी टाकणार आहे लाल मिरची पावडर थोडीशी. ही मिरची पावडर आहे ना जास्त तिखट नाही, त्यामुळं मग मी हे टाकत असते. त्यानंतर आपला साठवणीतला काळा मसाला आणि नंतर मग माझ्याकडं आज चिकनचा मसाला होता थोडासा, तोही टाकलेला आहे. त्याने टेस्ट छान येते, त्यामुळं थोडासा चिकन मसालाही टाकलेला आहे आणि त्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. कारण तेलामध्ये मसाला असं सगळं हे झाला की खिचडीला कलरही छान येतो. त्यामुळं कुठलंही काही पदार्थ करताना आपण जितकं असं एक एक पदार्थ टाकून जेव्हा हलवतो ना तेव्हाच मस्त बनतं बनत असतं कुठलाही पदार्थ. त्यानंतर थोडंसं मी इथं परतवून घेतल्यानंतर ठेवलेले सोयाबीन सगळे टाकून घेतलेले आहेत आणि परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे सगळीकडे तिखट मीठ लागेल सगळ्या सोयाबीनला. आणि बघू शकता इथं आता मी धुवून ठेवलेले जे तांदूळ होते ते सगळे आता कुकरमध्ये टाकून घेत आहे आणि 1-2 मिनिट असेच परतून घ्यायचे. तांदूळ पण टाकलं ना गॅस मोठा ठेवायचा आणि सगळीकडं मिक्स करून घ्यायची सगळी फोडणी तांदळाला. तर बघू शकता अशा प्रकारे. तर कलर बघू शकता किती मस्त आलेला आहे. तर आता आपल्या तांदळाला किती पाणी लागतं बघायचं आणि तितकं पाणी टाकून घ्यायचं. तर बघू शकता इथं मी टाकलेलं आहे पाणी. तर मी एकदा हलवून अंदाजा घेते की पाणी आणखीन लागेल की बस होईल. तर बस होत होतं मला पाणी. त्यानंतर मग मी चिरून ठेवलेली जी कोथिंबीर होती ती सगळी टाकली कोथिंबीर आणि आता मी कुकरचं झाकून 1-2 ते 3 शिट्ट्या आता काढून घेणार आहे. तर खरंच सांगते छान झालेली खिचडी, मस्त होते अशी. पण आता खूप दिवसांनी केली ती मी, पहिलं सारखी करायची पण आता खूप दिवस झाले मी केलेलीच नव्हती अशी खिचडी. खिचडी होईपर्यंत लगेच पोरींना आणायचा वेळ झालेला होता क्लासवरून. तर मी लगेच गेले आणि मी घरी बघितलंच नाही खिचडी वगैरे करण्याच्या नादात की पाऊस येतोय का नाही. आणि जेव्हा मी खाली गेले ना बघते तर काय एवढा मोठा पाऊस आणि मी रेनकोट काही घेऊन गेले नव्हते. परत 4 मजलेवरती चढून आले आणि रेनकोट घेतला आणि परत मग खाली गेले आणि पोरींना घेऊन आले. आणि तरी रेनकोट घालूनही आम्ही भिजलोच शेवटी, थोडे म्हणजे बऱ्यापैकीच भिजलो होतो. आणि मग आल्यानंतर चेंज वगैरे केलं, फ्रेश झालं थोडंसं, कारण ते ओलं सगळं नाही का कपडे हे झालेले, त्यामुळं चेंज करून घेतलं आणि मग लगेच आम्ही बसलो जेवायला. तर बघू शकता एकदम छान अशी खिचडी झालेली होती, कलरही मस्त आलेला होता. आणि हा बघा तो ब्लाऊज मी कंप्लीट केलेला आहे. सगळ्यांना खूप आवडला आणि मलाही आवडला खरं. आणि आत्ताच माझा क्लास झालेला आहे, आणखीन चालूही आहे. बेसिक झाला कंप्लीट आणि आता ॲडव्हान्सही होत आलेला आहे. तर बघू शकता आणि मला कमेंट करून सांगा की कशी झालेली आहे पेंटिंग, मला जमली आहे का तेही सांगा. आमचं जेवण वगैरे झालं आणि त्यानंतर तुम्हाला मी ब्लाऊजही दाखवला जो मी पेंट केलेला आहे तो. खरं ते पेंट करते वेळेसच मी व्हिडिओ बनवणार होते, पण मी ठेवला पण कसं काय माहिती व्हिडिओ झाला नाही. मी बहुतेक ना बटन ऑन व्हिडिओचं बटनच ऑन करायचं राहून गेलं आणि ते मला वाटलं की व्हिडिओ होत आहे आणि तो काही व्हिडिओ झालाच नाही. तर त्यासाठी सॉरी, कारण मी म्हणले होते की मी तुम्हाला दाखवेल, पण माझ्या चुकीमुळं ते काय व्हिडिओ बनलेलाच नाही. त्यामुळं खरंच मनापासून माफी मागते. नक्कीच मी परत जे काही करेल ना त्याचं नक्की काळजीपूर्वक व्हिडिओ बनवेल.
नक्की नक्की. तर आज मी बनवली होती सोयाबीन खिचडी. तर त्याला खिचडीही म्हणू शकता किंवा पुलावही म्हणू शकता, सोयाबीन किंवा बिर्याणी पण म्हणू शकता. मी तर सोयाबीन खिचडीच म्हणते. खूप छान झाली ती टेस्टला. आणि तुम्ही म्हणसाल की फक्त भाताचेच पदार्थ दाखवते, तर काय होतं माहिती आहे का, आमच्यात भात खूप आवडतो सगळ्यांनाच. आणि जास्त करून संध्याकाळच्या वेळेला तर ना माझ्या घरी भातच बनतो खरं सांगायचं म्हणजे. आणि यांना सेकंड शिफ्ट असली तर मग काय होतं, सकाळचं थोडंसं काहीतरी स्वयंपाक वगैरे उरलेला असतो. आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. तर भेटूया उद्याच्याच नवीन अशा एका व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.